नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या मैत्रिणीच्या रुपाली आर.पी. फॅशन या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत बघा 34 इंच मेजरमेंटचं ब्लाऊज पेपर कटिंग. तर त्याच्यासाठी मी हा डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे आणि इथं मी आता टाकणार आहे पहिल्यांदा पूर्ण उंची अधिक 1 इंच, म्हणजे इथं पूर्ण उंची आहे बघा 12.5 इंच आणि त्याच्यात 1 इंच ॲड करून मी 13.5 इंचावरती अशा पद्धतीने खुणा करून घेतली. बघू शकता तुम्ही 12.5 अधिक 1 इंच म्हणजे 13.5 इंचावरती पूर्ण उंची अधिक 1 इंच अशा पद्धतीने खुणा करून घेतली. कारण अर्धा इंच आपलं शोल्डरच्या ठिकाणी स्टिचिंगमध्ये जाणार आहे आणि अर्धा इंच आपलं कमरेच्या ठिकाणी स्टिचिंगमध्ये जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं आपण घडी टाकतो आहे बघा पेपरची. तर छाती आहे 34चा चौथा भाग 8.5 अधिक 1.5 इंच म्हणजेच 10 इंचावरती मी खुणा करून घेते. आलं लक्षात? छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच 8.5 अधिक 1.5 इंच म्हणजे 10 इंचावरती खुणा करून घेतली. त्याच्यानंतर त्या खुणेवरती आपण फोल्ड करून घ्यायचं आहे. इथपर्यंत आलं लक्षात? आता नेक्स्ट स्टेप आहे बघा आपण शोल्डरच्या ठिकाणी आपण इथं शोल्डर आहे 9.5, तर बघा 9.5 इंचावरती अशा पद्धतीने आपण फोल्ड करायचं आहे आणि इथं आपली शोल्डर 9.5च्या निम्मी आपल्याला मिळाली आहे. हे बघा 5.25 इंच. ठीक आहे. पूर्ण खांद्याचे निम्मे करून घ्यायचं आहे. इथं 5.25 आलं आहे, त्याच्यात आपण अर्धा इंच ॲड करायचं आहे म्हणजेच 5.25 इंचावरती आपली खुणा येणार आहे. आलं लक्षात? पुन्हा सांगते, शोल्डरच्या निम्मी अधिक अर्धा इंच. शोल्डर आहे 9.5च्या निम्मी 5.25 अधिक अर्धा इंच म्हणजे 5.25 इंचावरती आपण खुणा करून घेतली. आलं लक्षात? त्याच्यानंतर आपण साईड शोल्डर टाकणार आहोत, पण त्याच्या अगोदर तुम्हाला दाखवते बघा मी इथं हे मेजरमेंटचं ब्लाऊज आहे. तर इथं आपण ही शोल्डर आहे आणि आपण आता आपल्याला साईड शोल्डर बघायचे. हे मेजरमेंट सहसा कोणी घेत नाही, परंतु मी हे शोल्डर घेते म्हणून तुम्हाला दाखवते बघा. ही आहे साईड शोल्डर, तर ही आहे 2.5 इंच. ठीक. या पद्धतीने जर तुम्ही शोल्डर टाकले तर नक्कीच शोल्डर व्यवस्थित बसणार आहे. तर इथं साईड शोल्डर 2.5 अधिक 1.25 इंच म्हणजे 3.25 इंचावरती मी इथं खुणा करून घेतले. आलं लक्षात? साईड शोल्डर अधिक 1.25 इंच. त्याच्यानंतर इथं बघा आपण मुंडा टाकतो आहे. 34 स्टेजसाठी आपल्याला इथं साधारण 5.25 इंचाचा आपल्याला मुंडा टाकायचा आहे. 5.25 कोणी 5.5 देखील टाकतं, आपण इथं 5.25 इंचाचा मुंडा टाकून घेतो आहे. ठीक आहे. मैत्रिणी, तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा डाऊट प्रॉब्लेम येत असेल तर नक्कीच तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता. तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. ठीक आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आपण ही लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथं आपण अर्धा इंच मागील मुंड्यासाठी हे बघा खुणा करून घेतो आहे. त्याच्यानंतर इथं आपण हा अर्धा इंचाची खुणा करून घेतली आणि इथं आपण अशा पद्धतीने क्रॉस लाईन आखून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने क्रॉस लाईन आखून घेतली की त्याच्यानंतर इथं आपण 1.25 इंचाचा अशा पद्धतीने 1.25 इंचावरती इथं तुम्हाला पुढे घेऊन दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 1.25 इंचावरती इथं आपण मागील मुंड्याचा सेप देऊन घ्यायचा आहे. इथं सेप देखील नीट लक्ष देऊन बघा. इथं आपण खालच्या साईडनं हलकासा खाली घेणार आहोत. असं घेतल्यामुळे काय होणार आहे, ब्लाऊजमध्ये इथं मुंड्यात फुगा होणार नाही. ठीक आहे. आणि ह्या साईडनं देखील तशाच पद्धतीने आपण आतमधनं घ्यायचं आहे. थोडंसं हलकासा अशा पद्धतीने आतमधून घ्यायचं आहे म्हणजे इथं देखील फुगा येणार नाही, व्यवस्थित मुंडा बसणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं बघा अर्धा इंचावरती पुढील मुंड्याचा सेप देऊन घेणार आहोत. इथं बघा अर्धा इंचाची ही खुणा करून घेतली आणि अर्धा इंच पुढील मुंड्याचा सेप देऊन घ्यायचा आहे. पुढील मुंड्याचा सेप देखील त्याच पद्धतीने आपण देऊन घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने इथं देखील आतल्या साईडने घ्यायचं आहे म्हणजे पुढील मुंडा देखील व्यवस्थित बसतो. आणि इथं कटिंग करते वेळी देखील हे डॉट दाखवले त्यातून आपण कटिंग करून घ्यायची. आलं लक्षात? हे बघा अशा पद्धतीने इथून आपल्याला कटिंग करून घ्यायचे. आता पुढील मेजरमेंटकडे वळूयात. तर पुढील मेजरमेंट आपण इथे गळाचा टाकतो आहे. तर गळा आहे 6 इंच आणि त्याच्यात आपण अर्धा इंच ॲड करायचं आहे कारण स्टिचिंगमध्ये अर्धा इंच आपलं जाणार आहे आणि तयार गळा आपला 6 इंचाचा होणार आहे. आलं लक्षात? तर इथे मी 6.5 इंचावरती खुणा करून घेतली आणि बघा अशा पद्धतीने आपण हा बॉक्स तयार करून घेतला आहे.
ठीक आहे, इथपर्यंत आलं लक्षात. आता त्याच्यानंतर आपण पुढील गळ्याचा शेप देणार आहोत. पुढील गळ्याचा शेप देण्यासाठी हे बघा, क्रॉसमधून इथून आपल्याला 1 इंचावरती खुणा करून घ्यायची. 1 इंच आपल्याला टाकायचं आहे. मग हे बघा, लक्षात, इथे 1 इंचावरती खुणा करून घेतली आणि तिथून आपण आपल्याला गळ्याचा राऊंड शेप द्यायचा आहे. इथं आपण गोल गळा टाकणार आहोत, म्हणून आपण अशा पद्धतीने गोल गळ्याचा शेप दिलेला आहे. ठीक आहे, तर इथे बघा, आता इथं आपण टाकणार आहोत पूर्ण उंचीच्या वरती 2.5 इंच योगपट्टीसाठी. तर इथं मी 34 स्टेजसाठी इथं 2.25 इंचावरती घेते. बघा अशा पद्धतीने मी 2.25 इंचाचा बेल्ट म्हणजेच योगपट्टीचा शेप देऊन घेणार आहे. त्याच्यासाठी मी ही लाईन ड्रॉ करून घेतली बघा. आणि याच्यानंतर इथे बघा, मी कटोरीसाठी 5.5 इंचावरती खुणा करून घेतली. जर तुमच्या कस्टमरने दिलेले ब्लाऊजचं मेजरमेंट व्यवस्थित असेल तर त्याच्यानुसार तुम्ही टाकू शकता. तर इथं बघा, हे देखील मेजरमेंट आहे 5.5 इंचावरती. हे बघा, तुम्हाला दाखवते मी. तर 5.5 इंचावरती हे कटोरी आहे आणि ती व्यवस्थित बसलेली आहे. त्याच्यासाठी मी इथं 5.5 इंचाची कटोरी घेतलेली आहे. कटोरीचं मेजरमेंट हे बाईच्या चेस्टनुसार कमी जास्त थोडं होत असतं. ठीक आहे, तर त्याच्यानंतर इथं बघा 1 इंचावरती मी खुणा करून घेतली आणि पुढील मुंड्याच्या शेपमधून आपल्याला 2, 2.25 आणि 2.5 अशा पद्धतीने 3 खुणा करून घ्यायचे आहेत. कारण का, तर इथून आपल्याला जिथून शेप व्यवस्थित वाटणार आहे तिथून आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे. तर इथं मी 3 खुणा करून घेतले. ते तर इथून दाखवते तुम्हाला या 3 डॉटमधून कुठूनही व्यवस्थित वाटेल तिथून आपण घेऊ शकतो. तर हे मी सेंटरमधून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने छान शेप हा तयार झालेला आहे. बघा, तुम्हाला ह्या डॉटमधून देखील घेऊन दाखवते. बघा, अशा पद्धतीने जर तुम्हाला शेप व्यवस्थित वाटत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने घेऊ शकता, किंवा इथून जर तुम्हाला व्यवस्थित वाटत असेल तर त्या पद्धतीने देखील तुम्ही घेऊ शकता. शेप व्यवस्थित वाटणं हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं 1.25 इंचावरती खुणा करून घेतली. इथं हुकपट्टी आयपट्टी आपली असणार आहे, त्या ठिकाणी 1.25 इंच खुणा करून घेऊन कटोरीचे आपण निम्मे करून घेणार आहोत. हे बघा, जी काही कटोरी असेल त्याच्या निम्मे करून घ्यायचं आहे आणि तिथून आपल्याला हा हलकासा राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे. हा झाला आपला कटोरीचा शेप. तुम्हाला कसा वाटला हा शेप नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते देखील नक्की कमेंटमध्ये सांगा. जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा, कारण आपल्या या व्हिडिओवरती स्टिचिंग रिलेटेड आणि साड्यांचे व्हिडिओ देखील पोस्ट होत असतात. त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर आता आपण कटिंग बघूयात. कटिंग देखील स्टेप बाय स्टेप करायचे. हे बघा, इथं खालच्या साईडने प्रथम आधी कटिंग करून घ्यायची आणि त्याच्यानंतर फ्रंट साईडने ह्या साईडने आपल्याला कटिंग करून घ्यायची. त्याच्यानंतर मागील मुंडा जो असतो तो प्रथम कटिंग करून घ्यायचा आहे. लगेच पुढचा कटिंग मुंडा केला तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणजे मागचा मुंडा आपल्याला भेटणार नाही. त्याच्यासाठी इथं बघा, इथं पण लक्ष देऊन कटिंग करणं खूप गरजेचं आहे. ते बघा, हे प्रथम आधी मागील मुंडा आपण कटिंग करून घेतला. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपण जो फोल्ड केलेला होता त्याच्या अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचं आहे आणि नंतर मग सेंटरला कट देऊन घ्यायचा. म्हणजे सेंटरवरती आपण अशा पद्धतीने 2 भाग करून घ्यायचे आहेत. हे आपले मागील पुढील भाग 2 होणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण पुढील गळ्याचे जे काही पार्ट असतील ते आपण कटिंग करून घेणार आहोत. तर त्याच्यानंतर इथं मी योगपट्टीचा, हे बघा, योगपट्टी कटिंग करून घेते. त्याच्यानंतर आपण पुढील मुंड्याचा, म्हणजे पुढील मुंडा आपण कटिंग करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण पुढील गळा देखील कट करून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण कटोरी, अशा पद्धतीने आपण सगळे पार्ट कटिंग करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर योगपट्टी 1.25 इंच आहे बघा, ह्या साईडला आपल्याला कपड्यावरती कटिंग करते वेळी वाढवून घ्यायची. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आता आपण बघूयात कटोरी कशी वाढवायची. तर कटोरी वाढवण्यासाठी मी हे बघा दुसरा एक पेपर घेतला आहे आणि त्याच्यावरती जशी आहे त्या पद्धतीने आपण ही कटोरी लाईन ड्रॉ करून घ्यायची. जशी आहे त्याच्या पद्धतीने आपण ड्रॉ करून घेतली.
त्याच्यानंतर दोन्ही साईडने देखील बघा 34 इंचाची कटोरी असल्यामुळे इथं आपण सव्वा एक इंच अशा दोन्ही पद्धतीने आपण वाढवून घ्यायचे. आणि ह्या साईडला वरच्या साईडला स्टिचिंगसाठी आपण अर्धा इंचाची खुणा करून घेतली आणि तिथं आपण स्टिचिंग करणार आहोत. आणि ह्या साईडला देखील आपल्याला हुकपट्टी आयपट्टीसाठी पाव इंच आपण इथं सोडणार आहोत. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण ही लाईन देखील ड्रॉ करून घ्यायची आणि ह्या साईडला आपल्याला कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर इथं मी पाऊण इंचावरती साधारण खुणा करून घेते, म्हणजे आपल्याला शेप द्यायला बरं पडेल. ठीक आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आपण हा शेप देऊन घेणार आहोत. त्याच्यानंतर हे दोन्ही बिंदू आपण जोडून घ्यायचे. त्याच्यानंतर आपण हे दोन्ही साईडला जेवढं अंतर असेल त्याच्या आपण निम्मे करून घेणार आहोत आणि निम्मे करून त्याचा सेंटर काढून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर जेवढं दोन्ही साईडला सोडलं आहे तेवढंच आपण खालच्या साईडला देखील अंतर सोडणार आहोत. इथं 1.25 इंचावरती, हे बघा 1.25 इंचावरती मी अशा पद्धतीने खुणा करून घेते. आणि त्याच्यानंतर हे आपल्याला तिन्ही बिंदू अशा प्रकारे जोडून घ्यायचे. आणि इथून आपण बघा 3.5 इंचावरती टक्स उंची देऊन घेणार आहोत. 3.5 इंचचा आपला हा टक्स असणार आहे. आणि त्याच्यानंतर इथं बघा 1.25 इंच 1.25 असं दोन्ही साईडला जेवढं आपण अंतर सोडलं होतं तेवढंच आपण इथं देखील टक्ससाठी टाकणार आहोत. आणि तयार टक्स आपला 5.5 इंचाचा आहे तसा होणार आहे. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण दोन्ही जोडून घेणार आहोत. आणि आता आपली ही कटोरी तयार झाली. तुम्हाला माझा व्हिडिओ 1% जरी आवडला तरी प्लीज कमेंटमध्ये यस टाईप करा आणि लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओत. तोपर्यंत थँक्यू सो मच.